तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे सहआरोपी असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय। तसंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडकडे असलेली संपत्ती ही त्यांची नसून ती धनंजय मुंडेंची असल्याचा दावा जरांगेंनी केलाय। दरम्यान धनंजय मुंडेंची टोळी आता जाईपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्राही जरांगेंनी घेतला। एक नंबरचा आरोपी ह्यो धनंजय मुंडेचं कार्यालयाचा सगळा कारभार तो स्वतः बघत होता। क्रमांक 1 चौकशी करा। हो कार्यालयाचं काम एक नंबरचा आरोपी धनंजय मुंडेचा बघत होता का नाही। दुसरं, प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही, तर याचं उत्तर आहे। मग आणखीन 6 आरोपी होण्यासाठी काय पुरावे पाहिजे। तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली त्या 2-3 दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला फोन केलेले, हे सुद्धा पुरावा आहे। त्याच्या नावाची कोट्यावधीची प्रॉपर्टी ही धनंजय मुंडेची, 100% ही धनंजय मुंडेची आहे आणि सगळं धनंजय मुंडेचं काम तो बघत होता का। आता ज्यावेळेस फडणवीस साहेब त्याच्या एक नंबरच्या आरोपीच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणतील त्यावेळेस धनंजय मुंडेचा बघा कसा तिळपापड होतोय, कारण ते धनंजय मुंडेचा प्रॉपर्टी आहे, त्या जप्त होणंही गरजेचं आहे। धनंजय मुंडे 100% 302 मध्ये हाई म्हणजे हाई आणि SIT कडे CID कडे तसे पुरावे आहेत। फडणवीस साहेब किती नाही म्हणले तरी आहेत। तुम्ही त्याचा पुनर्तपास करा,